हॅलो, हाय, नमस्कार. तर आज आहे माझ्या स्कूलमध्ये म्हणजेच माझ्या कॉलेजमध्ये गेट टुगेदरचा इव्हेंट. आम्ही खूप वर्षानंतर सर्व मित्र-मैत्रीण भेटणार आहोत. त्यासाठी मी छान अशी रेडी झालेली आहे आणि आता मी जात आहे माझ्या कॉलेजमध्ये. वेलकम इन माय कॉलेज. तर हे आहे माझं कॉलेज, भारतीय महाविद्यालय मोर्शी. जेव्हा आम्ही होतो तेव्हा इतकं डेव्हलप नव्हतं, बट आता भरपूर डेव्हलप झालेलं आहे आणि चेंजेस सुद्धा झालेले आहे. असं म्हटलं जातं की नवीन प्रिन्सिपल इथे आले, त्याच्यामुळे हे सर्व चेंजेस आहेत. आतमध्ये एंट्री केल्याबरोबर माझ्या सर्व मैत्रिणी माझ्या वेट करून राहिल्या होत्या. इकडे काढणं सुरू ती रांगोळी, कारण की सगळे डेकोरेशन आम्हालाच करायचं होतं. खूप वर्षाने भेटलो आम्ही आणि छान वाटलं. आता अजून भरपूर एन्जॉय करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार, सो तुम्ही कंटिन्यू बघत राहा. सो बाय. त्यानंतर फायनली प्रिन्सिपल सरांची एंट्री झाली, म्हणजे सागरकर सरांची एंट्री झाली आणि प्रोग्राम स्टार्ट झाला. रुपेश दादा तिवारी सर हे सुद्धा आलेले होते. भरपूरसे लेक्चरर ऍक्च्युली मिसिंग होते आज एक्झाम असल्यामुळे. त्यानंतर शॉल आणि श्रीफळ देऊन सर्व गेस्टचं स्वागत करण्यात आलं, विद्यार्थ्यांचं सुद्धा स्वागत करण्यात आलं. त्यानंतर आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. इतक्या वर्षातून आम्ही भेटलेलो होतो, त्याच्यामुळं सर्वांनी कोण कुठे आहे, कसे आहेत आणि काय करत आहे हे सर्वांनी सांगितलं. त्यानंतर आगरकर सरांनी खूप छान असं मार्गदर्शन केलं. प्रोग्राम संपला, आम्ही खाली उतरलो होतो. तुम्ही बघू शकता डोक्यावरती पदर घेतलं, असं वाटत होतं की आमची सासरे आहेत काय खाली. त्यानंतर बांबोडे सरांशी भेटलो आणि आम्ही आलो होतो इथे जेवण करायला, कारण की जेवणाची अरेंजमेंट ही वेगळ्या ठिकाणी होती, कॉलेजमध्ये नव्हती. आमच्या मोर्शीमधलं फेमस जे हॉटेल आहे 0 पॉईंट शिंगोरा रोड, तिथे आम्ही जेवणाचं अरेंजमेंट केलेलं होतं. त्यानंतर आम्ही आत गेलो तर हाय आमचा मित्र आणि हा मला म्हणतो की मनीषा प्लीज माझ्यासाठी मुलगी बघून दे, माझ्याकडे भरपूर शेती आहे पण मला मुलगीच मिळत नाहीये. याला आता कोण सांगणार की मलाच तर माझ्यासाठी मुलगा मिळत नाही, तर याच्यासाठी मी मुलगी काय शोधू, मीच तर बिना लग्नाची मरते की. बात तो सही है. नंतर सिंगिंग वगैरे केलं. तुम्ही आमचा या डान्सवरून बघू शकता की असं वाटतं किती वर्षाची भडास हे सर्वजण काढते. लग्नानंतर बिचारा डान्स करतात की नाही करतात त्यांनाच त्यांचं माहिती. मी तर करते बाबा, कारण की माझं लग्न सध्या झालेलं नाहीये. अच्छा जी, ऐसा है क्या? सिरियसली सांगते तुम्हाला, खूप एन्जॉय केलं. इतक्या वर्षांनी सर्व भेटलो, मजा आली. तर आम्ही पुन्हा एकदा हा गेट टुगेदरचा प्रोग्राम घ्यायचा असं ठरवलेलं आहे. त्यानंतर जेवढे जण येणार होते तेवढे येऊ नाही शकले, तर त्यांचं जे जेवण होतं ते उरलेलं होतं, त्याचं काय करायचं, अन्न वायाने जाऊ द्यायचं होतं. तर आम्ही असं ठरवलं की सर्व मुलींनी पार्सल घेऊन जायचं. त्यात हा चेतन दादा काय म्हणतो की तुमच्या मुलींना सवयच असते, तुम्ही जिथे जाता तिथे पार्सल घेता, पण असं काय नाही. सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.